साधारण बघा, हे ॲक्च्युअली बिझनेस आमच्या वडिलांचा होता. कमीत कमी आता 50 वर्ष झाले या बिझनेसमध्ये. आता मी आणि माझा भाऊ डिसाईड केले की हे फर्दर बिझनेस कॅरी फॉरवर्ड करायचं. आणि जर तुम्हाला दुकानाबद्दल सांगू तर आमच्याकडे सध्या 400 पेक्षा जास्त अत्तर आहेत, 200 पेक्षा जास्त बॉडी परफ्युम्स आहेत आणि समर सीझनसाठी स्पेशल बॉडी मिस्ट पण अवेलेबल आहेत. याच्या आधी लोकांना असं वाटत होतं अत्तर म्हणजे काहीतरी लक्झरी आहे, पण असं काही नाही. आमच्याकडे तुम्ही आले तर तुम्हाला साधारण 100 पासून स्टार्ट झालेले बॉटल तर तुम्हाला अहमद अल मगरिबीचे जे इंटरनॅशनल ब्रँड आहे तो पण तुम्हाला भेटून जाईल. याच्या आधी कसं लोकांना काय वाटत होतं, परफ्युम्स आणि अत्तर हे फक्त पैशांवाले लोक किंवा मंत्री संत्री लोक हे लोक वापरतात, पण तसं नाही आहे. सध्या ट्रेंड चेंज झालेला आहे. इथं बघा, आमच्याकडे कमीत कमी 400 पेक्षा जास्त अत्तर आहेत, ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला 100 रुपयापेक्षा हजारोमध्ये तुम्हाला डोमेस्टिक ब्रँड भेटून जाईल. आणि आमच्याकडे स्पेशलायझेशन आहे, इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहेत. त्यामध्ये हे खूप वेल नोन ब्रँड आहे, सौदी अरेबियाचा आहे. काय नाव ब्रँडचं? त्याचं नाव आहे बिन शेख म्हणून. ह्याची किंमत आहे साधारण 9,000. आणि हे एक आहे मर्ज म्हणून. हे लोकांचे खूप डिमांड येतात आमच्याकडे. मंत्री सांगा किंवा नॉर्मल पीपल पण, नॉर्मल साधारण लोक पण हे यूज करत आहे सध्या आमच्याकडे. आणि हे ह्याचं खूप डिमांड आहे आमच्याकडे. साईडच बाजूला शॉप आहे माझा, अलबरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. सध्या आता माझे बाजूला अरमान परफ्युम्स एक नवीन उघड झालेली आहे. सध्या चर्चेत आहे ते दुकान, कारण का त्यांच्याकडे व्हरायटी भरपूर आहेत आणि जे मिळत नाही त्यांच्याकडे ते अवेलेबिलिटी करून देतात. त्याची ते खासियत आहे. आणि मी तर सध्या तर मी आलो घ्यायला, मी सध्या तर धनीची फ्रिजच घेते. आणि माझी आवड जी आहे लॉंग लास्टिंग पाहिजे मला आणि खूप छान सुगंध पाहिजे, त्यासाठी मी अरमान परफ्यूममध्ये आलेलो आहे. लोक जेव्हा अत्तर खरेदी करतात ते काय बघतात आणि कशासाठी अत्तर खरेदी केलं जातं? अत्तरसाठी बघा, एकतर जास्त अत्तर म्हणजे एक डोक्यात असते की मुस्लिम समाज यूज करतात, असं नाही राहिलेलं. आता सगळे समाजाचे वापरतात. काही देवासाठी वापरतात, काही स्वतःसाठी वापरतात. आता उन्हाळा पण चालू आहे, त्यासाठी पण यूज करतात. काय काय बघितलं जातं त्याच्यामध्ये? लोक काय बघून खरेदी करतात? अत्तरमध्ये स्पेसिफिक सुगंध असते, त्याच्यामध्ये कसं लॉंग लास्टिंग असते. कुणाला हार्ड पाहिजे असतात, कुणाला मीडियम पाहिजे असतात सुगंध, किंवा लाईट पाहिजे असते. ते सगळ्यांची आवड एक वेगळी असते, ते घेतात त्या हिशोबाने. तो मेरे पास खुद के पास 400 से अधिक अत्तर है, हजारों में अत्तर. पर उसका जो मूड बेसिक जो उसका बेस है ना, वो आपको जब देखने मिलेगा सैंडल, ऊद, जैसा लोमानी के जो बेस आते हैं ना, ऊद के ऐसे बेस आते हैं. इसके अंदर मिक्स करके अलग अलग प्रकार के अत्तर बनाते हैं. जैसा फ्लोर में आप देखेंगे गुलाब, कई सालों से देखते आते हैं गुलाब है, उसका मेन कंटेंट मिलेगा तुमको. दूसरा मोगरा, ये चंदन, ये जो तुम देखेंगे ना, ये मेन बेस आते हैं उसके. इसके अंदर मिक्स करके लोग अलग अलग प्रकार के वैरायटी की खुशबू बनाते हैं उसके अंदर. और अभी फिलहाल जो चालू है रूम फ्रेशनर्स है, बखूरदानी का बहुत ट्रेंड चालू है, जो मिडिल ईस्ट में चलता है. जितने अरबिक कंट्रीज है सबसे ज्यादा बखूरदानी चलती है, जो रूम फ्रेश करता है, पूरा अपने माहौल को फ्रेश करता है. मतलब घरों में लगाते हैं, मंदिरों में, मस्जिदों में, ऑफिस में, बहुत सारे लोग लगाते हैं जहाँ पर भी. ये सारा इतर मोस्टली चीजें तो इंडिया में बनते हैं. जैसे आयुर्वेद चंदन की जो है शुरुआत, वो तो इंडिया से ही आती है. हाँ, और जितने फूलों खुशबू है, जैसे अरब राष्ट्र में तो फूलों का सवाल ही नहीं होता. ये फूलों की जो भी खुशबू है वो पूरी बेसिक इंडिया से ही आती है. सिर्फ जो अरबिक टोन्स आते हैं जैसे बखूर, वो आपको मिडिल ईस्ट से आता है. जैसे कि अरब राष्ट्र से वो बखूर की खुशबू आती है. ट्रेंड कैसा बदल रहा है लोगों का? अभी फिलहाल लोगों का ट्रेंड तो बहुत बदल रहा है. इतना रुझान है लोगों के अंदर. यंग जनरेशन, हर कास्ट के लोग रहते हैं, और ज्यादा यंग जनरेशन के अंदर तो बहुत रुझान है. सब लोग हमारे पास आते हैं. अभी इतर का तो बहुत ट्रेंडिंग चालू है. इतर, बखूरदानी, रूम स्प्रे, लोग को आज खुशबू की बहुत आदत लगी है. और आज हमारे पास सब लोग आ रहे वापस से लेने के लिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.